नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अक्षर ब्रह्मयोग. यामध्ये आहे ब्रह्म, अध्यात्म, कर्म इत्यादी विषयांच्या बाबत अर्जुनाचे 7 प्रश्न आणि त्याची उत्तरे. भक्तियोगाचा विषय तसेच शुक्ल मार्ग व कृष्ण मार्ग यांचे विवरण. हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भगवत गीता. अथाष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच. ओवी क्रमांक 1. किं तद् ब्रह्म किं ध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैव किमुच्यते. अर्थात अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात. ओवी क्रमांक 2. अधियज्ञ कथकोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं नेयोसी नियतात्मभी. अर्थात, हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. श्री भगवान उवाच. ओवी क्रमांक 3. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संहित. अर्थात श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो. ओवी क्रमांक 4. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहभूतां वर. अर्थात उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे. आणि हे ध्येयधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. ओवी क्रमांक 5. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्यत्र संशया. अर्थात जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. ओवी क्रमांक 6. यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवेति कौन्तेय सदा तद्भाव भावित. अर्थात हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. ओवी क्रमांक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मयार्पित मनो बुद्धी मामेवेशस्य संशय. अर्थात म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील. ओवी क्रमांक 8. अभ्यासयोग युक्तेन चेतसा ज्ञानगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. अर्थात हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला जाऊन मिळतो. ओवी क्रमांक 9. कविं पुराणं नुशासितार मनोरणीयांसन मनुस्मरेत्य सर्वस्य धातारमचिन्त्य रूप मादित्यवर्णं तमसा परस्तात्. अर्थात
जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो. ओवी क्रमांक 10. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम पुंपेति दिव्यम. अर्थात तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. ओवी क्रमांक 11. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतदो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे. अर्थात वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्त नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. ओवी क्रमांक 12 आणि 13. सर्वताराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याध्यात्मना प्राणं स्थितो योगधारणाम्. ओमितेकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम नुस्मरन् य प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अर्थात सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणे स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परम गतीला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 14. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. अर्थात हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. ओवी क्रमांक 15. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतं प्राप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गता. अर्थात परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. ओवी क्रमांक 16. हा ब्रह्मभुवनालोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्थात हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ओवी क्रमांक 17. सहस्रयुग पर्यंतम हर्यद् ब्रह्मणो विदु रात्रिं युग सहस्रांताम तेहोरात्रविदो जना. अर्थात ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्र ही 1000 चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. ओवी क्रमांक 18. अव्यक्तात् व्यक्तय सर्वा प्रभवन्त्यहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तद्रेवाव्यक्त संज्ञके. अर्थात
सर्व चराचर भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. ओवी क्रमांक 19. भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्यहरागमे. अर्थात, हे पार्था, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. ओवी क्रमांक 20. परस्तस्मात्तु भावेन्यो अव्यक्तो व्यक्ता सनातना यस्सः सर्वेषु भूतेषु नश्यसु न विनश्यति. अर्थात, त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. ओवी क्रमांक 21. अव्यक्तोऽक्षर इत्युक्त स्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात, त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. ओवी क्रमांक 22. पुरुषः स परपार्थ भक्त्या लभ्यस्तवन्नया यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. अर्थात, हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. ओवी क्रमांक 23. यत्र काले त्वनावृत्तिं वृत्तिं चैव योगिना प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. अर्थात, हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेन. ओवी क्रमांक 24. अग्निर्ज्योतिर्ह शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना. अर्थात, ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ओवी क्रमांक 25. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनं तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. अर्थात, ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्मांची फळे भोगून परत येतो. ओवी क्रमांक 26. शुक्ल कृष्णे गती ह्योते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिं अन्यया वर्तते पुन्हा. अर्थात, कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही, अशा मार्गाने गेलेला
त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्ममृत्यूला प्राप्त होतो. ओवी क्रमांक 27. नेति श्रुती पार्थ जानन योगी मोयति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. अर्थात, हे पार्था, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. ओवी क्रमांक 28. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपेति चाद्यम्. अर्थात, योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठन, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः.